डोळ्याला स्पर्श करा, गालावरून फिरवा. या सगळ्या डोळे उघडा. या सगळ्या पृथ्वीचे आभार मानायचे. ज्या वेळेला तुम्ही डोळ्यावरनं हात चेहऱ्यावरनं फिरवता, सगळ्यांचे आभार मानायचे. या पृथ्वीनं आपल्याला जगवलंय, आपल्याला अन्नधान्य दिलं, मग त्यांचे कधी आभार मानतो का आपण? बघा, तुम्ही स्लीपर, चप्पल तुमचं कायम ते घराच्या बाहेरच आहे की नाही? जरी घरात त्याला रात्रीचं घेतलं तरी एका कपाटात किंवा स्टँडवर असतं. त्याला कधी आपण अंथरुणाजवळ घेऊन झोपतो का? अरे पण जग फिरवताना तुम्हाला कुठलाही काटा किंवा दगड टोचून न देता तुमचा सगळा प्रवास चांगला करतं, मग आपण त्यालाच विसरतो ना, बरोबर की नाही? दुसरं उदाहरण, आपल्याला आंबे खायला मिळाले तर बस, आपण त्या झाडाला कधी आभार मानलेत का? बघा तुम्ही, ज्या झाडापासून मला आंबे मिळाले त्याचा कधी आपण आभार मानले नाही. त्या झाडाला जगवलं ज्या शेतकऱ्यानं, ज्या कामगारांनी, ज्याने आणायच्यासाठी प्रवास केला, ज्यानं विकत बसली, ती बाई, म्हातारी बाई असेल किंवा म्हातारा माणूस काय किंवा कोणीही बारकी पोरं असतील, उन्हात तानात बसली, आपल्यापर्यंत पोहोचवलं, कधी आभार मानले का त्यांचे? बघा तुम्ही, नाही मानले. आता आपण इतकं छान जेवलो किंवा दररोज जेवतोय आपण, कधी कोणी याच्यातल्या मावशीला जाऊन म्हणले का, मावशी वा सुंदर जेवण करताय तुम्ही आणि तुमचे खूप खूप आभार? कोण म्हणलं याच्यातलं? नाही. अशाच पद्धतीनं तुमच्या आई जेवण करत असते त्यावेळेला कधी तर चटका बसला असेल की नाही हाताला? चपाती परतताना किंवा भाकरीला पाणी लावताना, उलटे टाकताना कधीतरी चटका बसलाच असणार आहे. कंटाळा आला असेल, अंग शिनला असेल तिचं, तरी पण ती करतेच. फक्त एकासाठी करते, आणि ते म्हणजे कोण असेल? एक तर तुम्ही सगळे बाळांनो. कधी आपण आभार मानले का? बघा, तुम्ही घरात सुद्धा जेवत होता त्यावेळेला जेवून झाल्यानंतर तुमच्या बापानं जे अन्न दिलं, ज्या आईनं ते शिजवून दिलं, कधी थकले म्हणले नाहीत, कधी दुखतंय म्हणले नाहीत, कंटाळा आलाय म्हणले नाहीत, आजार आहेत तरी पण औषध खाल्ला आणि तुमच्यासाठी काम केलं. कधी आभार मानलेत का तुम्ही? बघा तुम्ही, आठवून बघा. नाहीत मानले आभार. आजपासून आपण आभार मानायला सुरुवात करूया. हे आभार मानणं म्हणजे काय माहितीये का? एक प्रकारचा आशीर्वाद देतो. आता आशीर्वाद मोठीच लोक देतात, चुकीचं आहे ते. तुम्ही लहान सुद्धा मोठ्यांना आशीर्वाद देऊ शकता. आशीर्वाद देणं म्हणजे काय? तर दुसऱ्याचं शुभचिंतन, म्हणजे त्याचं चांगलं व्हावं. आता तुम्ही तुमच्या आई वडिलांचं शुभचिंताच के, होय की नाही? कुणाला वाटतं का माझ्या आई वडिलांचं वाईट व्हावं? आई वडिलांना कधी वाटतं का माझ्या पोराचं वाईट व्हावं? नाही, सगळं चांगलं करतात, म्हणून ते तुम्हाला आशीर्वाद देत असतात. आणि आजचं माझं बोलणं हे आहे की आभार मानायला लागलं पाहिजे. चप्पल घालतानाच त्याची सकाळच्या उद्यापासून आभार मानायला सुरुवात करा. चप्पलाला म्हणा, वा धन्यवाद, तू मला दररोज बिना त्रासाचं मला प्रवास करायला देतोस. त्या चप्पलचं म्हणा, त्या बूट घातला तुम्ही मगाशी, तो म्हणा. आता इतकं तुम्ही पळत आला निसर्गाच्या वातावरणात, किती भारी वाटलं का नाही तुम्हाला? तसं एक वेगळा आनंद मिळाला का नाही? तुषार वरनं पडतायत, वातावरण मस्त झाले, डोंगर आहे, गवत आहे खाली, आणि त्याच्यातून तुम्ही पळायला लागलाय. अनुभव मिळाला असता का तुम्हाला हा? मग ते आभार माना ना त्या निसर्गाचे. आता आपल्याला ध्यान करायला लागलो होतो आपण, किती वेळ झाला, 10-15 मिनिटं वेळ झाली आपल्याला, किती मस्त वाटलं ना, एकदम छान. कधी आयुष्यात बसलाय तुम्ही तसं? नाही, मग या वेळेचं सुद्धा आभार माना. दुसऱ्याला आपण म्हणतो बघा सहज, पेन दिला काय, थँक्यू, त्या शब्दात गोडवा राहिला नाही ना. इंग्रजी शिकायला पाहिजे, बरोबर आहे, पण धन्यवाद एकदा म्हणून बघा, किती मस्त वाटतं, बरोबर ना? आभार मानायला सुरुवात करायची. आणि हे आभार मानणं सगळ्यांना जमलं पाहिजे. जमेल उद्यापासून तुम्हाला सगळ्यांना? ओके, तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल तुमचे आभार.